नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आजचा ब्लॉग हा स्टॅच्यू ऑफ युनिटी जिथे आम्ही म्हणजे गुजरातला आलो आहे आणि त्याच्या निअरबायच आम्ही स्टेला थांबलो आहे. आमच्या इथून आमच्या बाल्कनीमधून गार्डन व्ह्यू बघा. हा गार्डन व्ह्यू आहे पूर्ण आणि आम्ही फर्स्ट फ्लोअरला त्यामुळे असं आहे, जो वरतून बघितलं तर खूप भारी दिसेल. अजून सगळे रेडी तर झालेत, म्हणजे परत अंघोळ बाकी आणि बाकी मी तर रेडी झालो आहे. तर आम्ही आता काल गुगल सर्च केला की इकडनं बाईक घेऊन जाऊ शकतो. आम्हाला वाटलं की बाईक घेऊन नाही जाऊ शकत, पण जाऊ शकतो. तर आम्ही जाऊ, तिकडे जाऊन तिकीट्स अँड ऑल, आणि तिकडे आम्ही पहिलेच प्लॅनिंग ठेवले कुठे काय फिरायचं आहे, तर आम्हाला त्याचं टेन्शन नाही. तर चला तर मग फिरूया स्टॅच्यू ऑफ युनिटी. त्याच्या समोरच आहे, फोटो काढून. यहाँ पे सब जगह बाइक पार्किंग है. हाँ, बाइक पार्किंग सभी पे जा रहे हैं, लेकिन इस पॉइंट पर बाइक लेके जा रहे हैं कि श्रेष्ठ भारत भवन है ना, वहाँ से कहाँ पे श्रेष्ठ भारत भवन है, पार्किंग है ना, बस पार्किंग, वहाँ पुलिस पॉइंट है, ऐसा उसको बात करना पड़ता. चला, आपल्या दोन्ही गुरिल्ला आणि हिमालयन दोन्ही बाईक्स आता निघतील. चला मित्रांनो, आता जाऊया स्टॅच्यू ऑफ युनिटीला. ठीक आहे, ह्यांनी पण सांगितलं की इकडे पार्किंगला लावा आणि आतमध्ये जिथे पण जायचे तिकडे बस असते, तर टेन्शन आहे. आणि बाकी इकडे या रिक्षा पण आहेत, सगळ्या लेडीजच आहेत रिक्षा चालवणाऱ्या. ओके, आता समजलं या रिक्षा काय आहे. तिथे 1000 रुपीजला 4 तास सगळे पॉईंट फिरवणार. त्या 2 फ्रीचे पॉईंट आहेत. तर पहिला लॉकरमध्ये जाऊन आम्ही लोक आमचे हेल्मेट ठेवतो आतमध्ये. या लॉकर मध्ये तरी सेफ आपले हेल्मेट. तुम्हाला क्लिअर दिसत असेल तर म्हणजे टोटल 1350 रुपये झाले आमचे. आणि हा मॅप आहे इकडचा. आम्ही लोक तिकडं, आणि तिकडनं सगळं प्रत्येकाचं लोकेशन वेगवेगळं आहे. ओके, प्रत्येकाचं लोकेशन वेगवेगळं. आणि या लोकांचे चार्जेस, जे चार्जेस तिकडे दिले आहेत ना, ते इकडे मोठ्या ह्याच्यात दिले आहेत, म्हणजे क्लिअरली अजून समजायला. ओके, तर मी ह्याचा पण एक फोटो आपल्या व्हिडिओत टाकतो. हो, खायला आहे ते, ह्याचे पण चार्जेस काय आहेत बघूया. पानी घेऊया. हां, ते पण कॅश आहे का? ऑनलाईन आहे सब इथं ऑनलाईन ही मिलेगा भाई. हे मस्त आहे, पण फॉरेन कंट्रीसारखं इथे पण ठेवलं आहे. पे करून डायरेक्ट हे करायचं, बाकी सही आहे. तिकडनं बसला एंट्री आहे त्या साईडून. हो, बससाठी पण लाईन आहे. आली 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 बस आली बस. थांब लाईन आहे यांच्या मागे. त्यांची बस पण मस्त लांब लचक आहे. बस पूर्ण AC बस आहे, 1500 सिटिंग आहे. बोल भाई.
अशा उन्हामध्ये आम्हाला AC बसमधून फिरायचं आहे. खरंच आहे. आणि इथे स्टॅच्यू ऑफ युनिटीला जे खाली खायचं असेल तर हेच सगळं आहे इथे जे आहे तेच. आणि यांची प्राइसिंग बघा. इथे 2 पीस समोसा 50ला, तिकडे 100ला होते. 3 होते ॲक्च्युली 50ला. इथे प्रत्येकाला प्राईस लिस्ट वेगळी आहे. आणि इथे पावभाजीला ऑफर आहे 2वर 1 फ्री. इकडनं डॅम व्ह्यू सही आहे. त्या साईडला पाणी आहे, या साईडला पाणी नाही. छोटासा मार्केट आहे या रस्त्याला जिथे चष्मा, टोपी, हो चणे, भेल, पॉपकॉर्न सगळं येते भाई. सही आहे. ओके, इकडनं मी काहीतरी घेऊन जाईन एक आठवण म्हणून. मस्त इकडनं काहीतरी आठवण म्हणून एक घेऊन जाऊ स्टॅच्यू ऑफ युनिटीचं. मॅडम होती, तिला आम्ही लोकांनी एकदा कन्फर्म केलं आणि मला पाठवणार नाही. त्या लोकांनी एकदा कन्फर्म केलं मी की इथे ब्लॉगिंग अलाउड आहे की नाही. तर ते बोलले हां इथे ब्लॉगिंग अलाउड आहे, एवढा काय विषय नाही. तर मग काय टेन्शन नाही. परमिशन घेणं की खूप इम्पॉर्टंट आहे. हां ना, 30 ओके. अजून एकदा तिकीट चेक करणार काय पुढे. वाव, म्हणजे इथे विश्वास नाही पहिल्यावाल्यावर की त्यांनी तिकीट चेक केलेत की नाही. म्हणून 3rd टाईमची तिकीट चेकिंग होईल आता आमची. लास्ट टाईम तिकीट चेक होईल ते पण दाखवून देऊ. हो, मशीनने बारकोड तिकीट चेक होते. इथे पण सिक्युरिटी झोन आहे. हा आमच्या 2nd टाईम बॅगा चेक झाल्यात. पहिला ह्यांच्या पायाच्या इथे जाऊया आपण आणि त्यानंतर मग खाली एक्झिबिशन आहे तिकडे जाऊया की पूर्ण माहिती आहे त्याच्यात ह्यांच्याबद्दल असेल किंवा कसं बनवलं असेल त्या सगळ्या गोष्टी आहेत. तर सर्वात आधी आपण ह्यांच्या पायाच्या इथे जाऊया. आता परत टेस्ट करतोय की नक्की कशाने बनवलंय. लोखंड नाही, लोखंड आहे. अख्खा लोखंड वापरला. मला लोखंड नाही वापरतो हे वाटलं. ह्याला जो टेक्स्चर दिलाय हा वेगळा दिला की लोखंड वाटत नाही. मस्त दाखवलंय पण एकदम डिटेलिंग मध्ये थोडं केलंय. चपलांची शिलाई आहे म्हणजे एकदम पद्धतशीर हे केलं त्यांनी. आणि माझ्या वाईड अँगलमध्ये वाटतंय बघ कसं आहे. इथे फोटोशूट चाललंय आजी आजोबा लोकांचं. द्या यांच्या आता द्या, हे फोटोग्राफर. अंगठा किती मोठा आहे याचा. हा व्ह्यू एकदम भारी वाटतोय पण काम जबरदस्त प्रत्येक गोष्ट त्या कपड्याला आपल्या येतात ना काय. आजचा व्ह्यू हा थोडा चांगला भेटला. आणि वरच्या फ्लोअरला गेलं की थोडं इकडचं सगळं बघायला भेटतं पण आम्हाला नाही घालवायचे तिकडे पैसे. थोडं डोक्याने विचार करायचा त्यासाठी. बाकी हे सगळे कधीपासून घरच्यांना कॉल लावत आहेत. मी पण माझ्या आईला बाबांना व्हिडिओ कॉल केला, त्यांना दाखवलं, त्याच्यानंतर मित्रांना दाखवला. चला आता खाली जाऊया, खाली जाऊन थोडं बघूया.
आता इथे एक्झिबिशन हॉल आहे, तर आता आम्ही तिकडे चाललो आहे. तिकडे जरा आता बघू कशी काय माहिती भेटते का. हा हे बघा, इथे स्टार्टिंगलाच त्याने ते हे दिलंय. कसं बनवलंय ते दाखवलंय. स्टार्टिंग त्याच्यापासून आहे. मग जागा प्लेन केली, मग थोडा खालचा पाया बनवला, त्याच्यावरचा थोडा, मग पुतळ्याचा वरचा भाग, त्याच्यामधली भरणी. बाई सही आहे, एकदम पद्धतशीर काम केलं आहे आणि ते दाखवलं यांनी. ओके, जे मेन आहे ते फक्त पिलर आहेत आणि बाहेरून फक्त लावलेलं आहे. नाही लोखंड हे प्लेट लावलेलं आहे असं. त्यानंतर 182 M सर्वात हायेस्ट आहे, हायेस्ट. चायनाचा बुद्ध आहे, त्याच्याहून सर्वात मोठा आपला आहे. आता टाकतो. मस्त ना एकदम. म्युझियम एकदम भारी आहे. म्युझियम नाही, सॉरी, एक्झिबिशन हॉल. ही माहिती दिली आहे नरेंद्र मोदींनी. मध्ये दाखवलं आहे की आपल्या भारतामधून जितके काही शेतकरी आहे त्याच्याकडून आपल्याला लागणारा मेटल जो धातू आहे, लोखंड, ते त्यांच्या हत्यारांपासून किंवा जे शेतामध्ये वापरणारे शस्त्र आहेत, काही वस्तू आहेत त्यांच्यामधून. धनगर आहे, नांगरणीचा आपलं तर हे आहे, ते शेतीचं ते काय बोलतात आपण जेव्हा शेती करतो, बी पेरण्यासाठी आहे ना ती मशीन, ते पण आहे. म्हणजे फावडा आहे, सगळे करवत बिरवत सगळे. सगळ्या मल्टिपल राज्यांमधून, मल्टिपल स्टेट्समधून काही ना काही हे झालं, त्याच्यापासूनच भेटलंय. हो, क्या बात आहे. आणि याच्यामध्ये हा जो हतोडा आहे हा सगळ्यात पहिल्या शेतकऱ्याकडून दान केलेला या स्टॅच्यूसाठी आहे. हा बघा, इथे लिहिलंय द फर्स्ट फार्म टूल रिसीव्ड फ्रॉम अन अननोन फार्मर ऑफ ए झारखंडमधून आलं. ओके. कॅम्पेन. त्यानंतर द हिस्ट्री ऑफ फ्लॅग विच वॉज इश्यूड बाय द ऑनरेबल चीफ मिनिस्टर फॉर फ्लॅगिंग ऑफ लोहा कॅम्पेन. लोहा कॅम्पेन जेव्हा त्यांनी मागितला सगळ्यांकडून की प्रत्येक शेतकऱ्याकडून जे जे लोखंड ते लोक जमा करू, जुना पुराण लोखंड, ते आपल्याला भेटले. हे अभिनंदन पत्र हे जाऊ दे, ठीक आहे. हा जो पूर्ण स्टॅच्यू आहे ना, त्याच्या आतमध्ये जी लिफ्ट आहे ना, त्याचं स्ट्रक्चर आहे आणि फ्लोअर्स आहेत. हे फ्लोअर्स आहेत, शिड्या आहेत पूर्ण वरपर्यंत. सही आहे. आणि हे बेसमेंटमध्ये जिथे आपण आता आहोत. आता आपण मगाशी इकडनं फोटो काढत होतो, हा पार्ट होता तो, आणि इकडनं सगळे वरती आपण गेलो. ही जी छोटीशी फिल्म आहे त्याच्यात पूर्ण सरदार वल्लभभाई पटेल आहे, त्यांनी आपल्या देशासाठी काय काय केलं ते सगळं यात सांगितलं आहे. त्यांची पूर्ण माहिती दिली आहे. आणि आपण 31 ऑक्टोंबरला हा जो स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवला त्यासाठीच बनवला. सरदार वल्लभभाई पटेल हे लंडनवरनं रिटर्न आलेले वकील होते, म्हणजे त्यांच्याकडे पण वकिलाची डिग्री होती ॲक्च्युली. सही आहे. अहमदाबाद की सेवा, त्यांनी महात्मा गांधींसोबत पण अहमदाबादसाठी खूप काही केलं आहे, त्यात लिहिलं आहे. यामध्ये भारत छोडो आंदोलन जेव्हा झालेलं आहे 1919ला, म्हणजे 8 अगस्त 1942 को बम्बई के गोवालिया टैंक मैदान में एक विशाल भीड़ के गांधी जी ने भारत छोडो आंदोलन केला. मतलब 8 ऑगस्टला 1942ला हा आंदोलन झालेला. सही आहे. म्हणजे सगळी हिस्ट्री या लोकांनी म्हणजे एकदम व्यवस्थित अशी लिहिली आहे. बाकी इथे पण आहे, तीव्र संघर्ष झालेला त्याच मैदानात तेव्हा. ॲक्च्युली हा जो स्ट्रक्चर दिला आहे आणि हा कारावास म्हणजे जेल होती तेच आहे. बघा इथं सेंट्रल पेन्शन ही जी जेल होती त्याच्याबद्दल इकडे माहिती दिली आहे. भारत का एकीकरण म्हणजे सगळे एकत्र आलेले त्या टायमाला, पूर्ण माहिती पण आहे त्यात.
मित्रांनो तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगून देतो, या लोकांनी आधी सगळ्या याच्यात एक एक ट्राय केलेले त्यानंतर यांची डोके चालायला लागले ते बघा असं आहे. हेच मगरपासून या लोकांनी केलेलं, त्याच्यानंतर ते दाखवलं. इथे पण या लोकांनी एकदम व्यवस्थित सगळं दाखवलं आहे. कोणती बटरफ्लाय आहे, म्हणजे हा तेंदवा, कॉमन लाईम टेंडली तिथली सॉरी, मतलब इथे खूप काही आहे. मस्त एकदम. भारतीय अजगर, अबाबील, लंबी पूछवाला कोतवाल, एकदम खूप भारी आहे. हा आपला जंगली पोपट, पहाडी पोपट. तर मित्रांनो मजा तर खूप आली स्टॅच्यू ऑफ युनिटी बघून. आम्ही वरती नाही गेलो पण खालूनच मजा घेतली सगळे बघून. आणि आता आम्ही जंगल सफारीला चाललो. राईट. भूक खूप लागली आहे, ऊन पण खूप आहे. अरे मॅचिंग अरे तिला काय पुढे चालली मॅचिंग सफेद पॅन्ट. आम्ही लोकांनी फ्रीज मॅग्नेट घेतले तिथे. मला हा पण आवडलेला, पण ह्या दोघांनी हा घेतला तर बोललं मग हाच घेऊया. घे ना मग तुला. तू नाही माझे मित्र ते जे घेणार तेच मी घेणार.